आज ज्या राजकीय संकटात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आहे, त्या सगळ्या राजकीय संकटामध्ये त्यांचा एक मोहरा हा जेलमध्ये गेलेला होता। पत्राचाळ घोटाळा प्रकरणी त्यांच्यावरती आरोप करण्यात आलेले होते आणि त्यांच्या सहभागाच्या विषयीचे अनेक पुरावे हे न्यायालयाच्या समोर ठेवण्यात आले ईडीकडून। त्या सगळ्याची प्रक्रिया ही गेली अनेक दिवस सुरू होती। जामिनासाठी सातत्याने प्रयत्न सुरू होते संजय राऊत यांच्याकडनं, पण ईडीने त्यांना जामीन दिला नव्हता। पण अखेर शेवटी पीएमएलए कोर्टाने त्यांना आज जामीन मंजूर केला। 2 लाखांच्या जात मुचलक्यावर त्यांना जामीन दिला गेलेला आहे। हा जामीन दिल्याच्या नंतर स्वाभाविकपणे संजय राऊत यांच्या या जामिनाला आव्हान देण्यात आलं। मुंबई उच्च न्यायालयाचं दार ईडीकडून ठोठावण्यात आलेलं होतं, पण तिथं सुद्धा ईडीला दिलासा मिळू शकलेला नाहीये आणि तो दिलासा मिळाला संजय राऊत यांना। त्यामुळेच 100 दिवसांपेक्षा जास्त काळ जेलमध्ये राहिलेले संजय राऊत हे आज अशा प्रकारे आर्थरोड तुरुंगाच्या बाहेर येऊ शकलेले आहेत। बाहेर आल्याबरोबर त्यांनी त्याच अंदाजात, ज्या अंदाजात ते ईडीनं ताब्यात घेतल्यानंतर जेलच्या दिशेने गेलेले होते, अगदी त्याच अंदाजात, त्याच इराद्यांसह संजय राऊत हे आज जेलच्या बाहेर आलेले आहेत। शिवसैनिकांनी जबरदस्त असं त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि संजय राऊत यांनी सुद्धा आपल्या हातवाऱ्यांच्या माध्यमातून असेल किंवा त्यांच्या एकूण प्रतिक्रियेतून हे स्पष्टपणे दाखवून दिलेलं आहे की या पुढची लढाई लढायला ते सज्ज आहेत, ते लढणार आहेत आणि याआधीच त्यांनी सांगितलेलं होतं की मी झुकणार नाहीये। तर तो इरादा त्यांचा आज स्पष्टपणे त्यांच्या देहबोलीतून दिसत होता। माध्यमांना त्यांनी कुठली प्रतिक्रिया जरी दिली नसली तरी सुद्धा त्यांची देहबोली अतिशय बोलकी आहे आणि त्या देहबोलीतून त्यांनी इरादे स्पष्ट केलेले आहेत की या पुढची सगळी राजकीय लढाई लढण्यासाठी आपण सज्ज आहोत आणि ती लढाई आपण लढणार आहोत। त्यामुळे पुढच्या काळामध्ये संजय राऊत विरुद्ध भाजपा, संजय राऊत विरुद्ध बाळासाहेबांची शिवसेना हा जो सामना गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं आपल्याला दिसला होता, तो सामना अधिक तीव्र होणार आहे पुढच्या काळामध्ये, हे वेगळं सांगायची गरज नाही। आणि संजय राऊत यांच्या सुटकेच्या नंतर शिवसैनिकांनी जल्लोष करायला सुरुवात केलेली आहे। दादरच्या शिवाजी पार्क परिसर असेल किंवा मग शिवसेना भवन असेल दादरमधलं, या संपूर्ण परिसरामध्ये शिवसैनिकांनी आनंद उत्सव साजरा करायला सुरुवात केलेली आहे। प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जातोय। प्रणाली, अखेर तो क्षण आला ज्या क्षणाची शिवसैनिक आतुरतेने वाट पाहत होते। संजय राऊत म्हणजे त्यांचा वाघ बाहेर आला। अगदी खरं, त्यामुळेच आपण पाहतोय की शिवसैनिकांनी आधी शिवसेना भवनाबाहेर जल्लोष केला आणि आता आपण पाहतोय की सगळे मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ आलेले आहेत आणि इथे सुद्धा हे सगळे जण जल्लोष करतायत। मीनाताई ठाकरे यांचे आशीर्वाद घेऊन आता हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते स्मृतिस्थळाच्या दिशेने रवाना झालेले आहेत। स्मृतिस्थळ इथे संजय राऊत थोड्या वेळातच पोहोचणार आहेत आणि तिथे जाऊन ते आशीर्वाद घेणार आहेत। त्यासाठी म्हणून आपण पाहतो आहोत की हे सगळे जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत। सगळ्यांना आनंद झालाय, जल्लोष साजरा केला जातोय। महिला कोळी नृत्य करतायत तर पुरुष सुद्धा यात हिरिहिरीनं सहभागी झालेले आहेत। घोषणा दिल्या जात आहेत। संजय राऊत यांच्या तुरुंगातून बाहेर येण्याचा आनंद हे सगळे शिवसैनिक जे आहेत ते साजरे करताना आपल्याला बघायला मिळत आहेत आणि आता सगळे शिवसैनिक हे स्मृतिस्थळाच्या दिशेनं रवाना झालेले आहेत। बरं, पण तिथं काही मोठे महत्वाचे नेते आहेत की शिवसैनिकच आहेत? नाही, सध्या इथे कोणी महत्वाचे नेते नाही, हे सगळे शिवसैनिक आणि स्थानिक पदाधिकारी आहेत जे या ठिकाणी आलेले आहेत। परंतु एक जोश आणि उत्साह त्यांच्यामध्ये दिसून येतोय। आता आपण शिवाजी पार्कातून जाताना या सगळ्या शिवसैनिकांना पाहतो आहोत। स्मृतिस्थळाच्या दिशेनं हे सगळेजण निघालेले आहेत, कारण थोड्या वेळातच सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन घेऊन संजय राऊत हे स्मृतिस्थळावर येणार आहेत आणि आता हे सगळे शिवसैनिक, काही शिवसैनिक हे शिवाजी पार्कला वेढा देऊन एक चक्कर मारून पुढे येणार आहेत, तर काही पदाधिकारी आपण मैदानाच्या मधोमधून स्मृतिस्थळाच्या दिशेनं वाटचाल करत असल्याचं बघतो आहोत। बरं,
पण प्रणाली, आजच्या या घटनेच्या नंतर, संजय राऊत यांच्या सुटकेच्या नंतर शिवसेनेमध्ये जी मरगळ आलेली होती, तो एक उत्साह निर्माण करण्यात आजची ही घटना कारणीभूत ठरली असं मानायचं? नक्कीच, कारण संजय राऊत हे केवळ शिवसेनेचे खासदार नव्हते, तर ते एक प्रवक्ता आहेत आणि असे प्रवक्ता आहेत ज्यांना शिवसेनेची धगधगणारी तोफ म्हटली जाते, जी तोफ कधी धडाडेल आणि विरोधकांवर आघात करेल हे सांगता येत नाही. खरं तर गेले जवळपास 1.5-2 वर्ष सातत्यानं रोज शिवसेनेची भूमिका अगदी प्रभावीपणे मांडण्यामध्ये संजय राऊत यशस्वी झाले आहेत. त्यांचं वक्तृत्व, त्यांची भाषा ही एवढी जबरदस्त आहे की ती विरोधकांच्या वर्मी लागते आणि त्यामुळंच विरोधकांनी त्यांना अशा पद्धतीने जेरबंद करण्याचा प्रयत्न केला असा आरोप हे शिवसैनिक लावतात. आणि आज त्यांचा तोच ढाण्या वाघ बाहेर आलेला आहे तुरुंगातून, त्यामुळे सगळ्यांनाच आनंद वाटतो आहे, उत्साह निर्माण होतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण बघितलं पाहिजे की गेल्या काही दिवसात सातत्यानं कोर्टाचे निर्णय हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या बाजूने लागत आहेत. त्यामुळे खरं तर दर 15 दिवसांनी, म्हणजे आपल्यासमोर ताजं उदाहरण हे दसरा रॅलीचं सुद्धा आहे. शिवसैनिकांना जेव्हा शिवाजी पार्क मैदान मिळालं होतं त्यावेळेला सुद्धा त्यांनी असाच जल्लोष साजरा केला होता आणि त्यानंतर आज त्यांची धडाडणारी तोफ जी आहे ती बाहेर येते आहे. त्यामुळं साहजिक आहे की सगळे खूप आनंदी आहेत आणि विविध पदाधिकारी जे आहेत ते वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी दाखल झालेले आपण पाहतो. नक्कीच शिवसैनिकांसाठी अतिशय आनंदाचा हा क्षण म्हणावा लागेल, एक ऊर्जा देणारा क्षण म्हणावा लागेल. पण शिवसेनेकडून आता त्यांचं कशा प्रकारे स्वागत केलं जाणार आहे? नक्कीच आपण काही पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया. आज संजय राऊत साहेब बाहेर पडतात, कशा पद्धतीने स्वागत करणार आहात तुम्ही त्यांचं? स्वागत तर आम्ही करतोय, पूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वागत झाले, मुंबईमध्ये स्वागत चालू आहे. त्याच्यामुळे आम्हाला एक संजीवनी भेटलेली आहे की संजय राऊत साहेब मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये निवडणुकीमध्ये आले आणि आम्हाला आशीर्वाद देतील आणि आमची सत्ता मुंबई महानगरपालिकेमध्ये येणार. नक्की महिला चक्कर डान्स करताना प्रणाली मी येतो तुमच्याकडे. सुनील राऊत हे काही वेळापूर्वी संजय राऊत यांच्या तब्येतीबद्दल त्यांनी प्रतिक्रिया दिली, आपण ती ऐकूया, लगेच तुमच्याकडे येतो. राहुल साहेबांची तब्येत ठीक नाही, ऍडमिट करतो. राहुल साहेबांची तब्येत ठीक नाही, ऍडमिट करतो. राहुल साहेबांची तब्येत ठीक नाही, ऍडमिट करतो. सर्वांना अभिवादन करणार आहेत अशी माहिती सुद्धा आता समोर येते. तुम्ही स्क्रीनवरती ही ब्रेकिंग न्यूज बघताय. संजय राऊत थोड्याच वेळात शिवाजी पार्कवर दाखल होणार आहेत आणि शिवाजी पार्क मैदानावरती जे बाळासाहेबांचं स्मृतीस्थळ आहे त्या बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती जाऊन अभिवादन करणार आहेत. प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. प्रणाली, तुम्ही प्रतिक्रिया घेत होतात सर्व शिवसैनिकांच्या आणि काही वेळातच तिथं संजय राऊत सुद्धा पोहोचतायत दादरला शिवाजी पार्क मैदानावर. नक्कीच थोड्या वेळातच संजय राऊत या ठिकाणी दादरच्या स्मृतीस्थळावर पोहोचणार आहेत. पदाधिकारी हे शिवाजी पार्कला चक्कर मारून या ठिकाणी आता स्मृतीस्थळाच्या इथं पोहोचणार आहेत. तुर्तास मी तुम्हाला दाखवते की एक मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे स्मृतीस्थळाच्या इथे. जे प्रेसचे सगळे रिपोर्टर्स आहेत त्यांना एका ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांसाठी बॅरिकेटिंग करण्यात आलेलं आहे. एक मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलाय, कारण थोड्या वेळातच संजय राऊत ही सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन घेऊन त्यानंतर स्मृतीस्थळावर येणार आहेत आणि त्याच्यासाठी म्हणून स्मृतीस्थळावर सुद्धा एक मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आले. सेना भवनातून निघालेले कार्यकर्ते आता चालत चालत या स्मृतीस्थळाच्या इथे येत आहेत, त्यामुळे थोड्या वेळातच इथे एक मोठी गर्दी सुद्धा बघायला मिळणार आहे. काही पदाधिकारी आधीच येऊन थांबलेले आहेत, तर बरेचसे पदाधिकारी हे सेना भवन इथून निघून आता स्मृतीस्थळाच्या दिशेनं वाटचाल करत येत आहेत. नक्कीच काही शिवसैनिकांशी आपण संवाद साधू शकता, त्यांच्या प्रतिक्रिया ऐकू शकता. आपण प्रयत्न करूया की त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचता येईल.
परंतु मगाशी ज्या पद्धतीनं आपण मार्गक्रमण करत होतो तेव्हा ते सगळेजण आपल्याला सोबतच सापडत होते, परंतु आता पुन्हा एकदा थोडंसं आपण इकडे येऊया आणि काही प्रतिक्रिया मिळत आहेत का त्याचा प्रयत्न करूया। सगळे पदाधिकारी इथे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। काय सांगाल, संजय राऊत बाहेर आलेले आहेत आणि आता ते सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन सुद्धा घेत आहे, शिवसैनिकांना किती मोठा दिलासा आहे? आज आमच्या जीवनातला अत्यंत आनंदाचा दिवस, कारण ज्या प्रकारे ज्या सरकारने प्रेशर आणून त्या बेकायदेशीर वृत्तीने आमच्या शिवसेनेच्या नेत्याला जे बेकायदेशीररित्या डांबलं होतं त्यांची सन्माननीय न्यायालयाने मुक्तता केलेली आहे। हा आमच्या जीवनातला आणि शिवसेनेचा हा आनंदाचा क्षण आहे। शिवसेनेची धडाडणारी तोफ म्हटली जात होती आणि गेले 102 दिवस ते तुरुंगात होते, आता ते पुन्हा बाहेर आले, त्यामुळे एक ऊर्जा संचारली आहे का तुमच्या? नक्कीच, ज्या पद्धतीने सन्माननीय शिवसेना नेते संजय राऊत यांनी या सरकारच्या विरुद्ध ज्या पद्धतीने मोहीम आखली होती किंवा ज्या पद्धतीने त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य करून या सरकारला पूर्णतः घायाळ केलं होतं आणि त्याचा वचपा काढण्याकरता या सरकारने बेकायदेशीररित्या किंवा ईडीने या बेकायदेशीररित्या त्यांना तुरुंगात टाकलं होतं। सन्माननीय कोर्टाने आज त्यांना जामीन देताना आवर्जून या ईडीच्या प्रवृत्तीचा उल्लेख केलेला आहे आणि असं कोणत्याही व्यक्तीला, निर्दोष व्यक्तीला त्यांनी सांगण्याने किंवा त्यांनी क्लेम केल्याप्रमाणे कोणत्याही व्यक्तीला आतमध्ये दाबणार किंवा त्या पद्धतीने आतमध्ये टाकणार या पद्धतीचं वक्तव्य सन्माननीय कोर्टाने केलेलं आहे। ते आमच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे आणि सामान्य जनतेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे की या सरकारचं जे काही चाळे चाललेले आहेत त्याविरुद्ध आवाज उठवल्यानंतर शिवसेनेच्या प्रत्येक नेत्याच्या पाठी ईडी लावायची, त्यांना नामोहरण करायचं आणि अशा वृत्तीचा आम्ही आज निषेध करतो आणि त्याचबरोबर आजचा हा आम्ही उत्साहाचा सण उपभोगण्याकरता किंवा त्यांच्या स्वागताकरता आम्ही इथे उपस्थित आहोत। यांनी अगदी खरं तर एकदम उत्तम शब्द म्हणाले, ते संजय राऊतांना तलवारीची गरज भासत नाही, कारण त्यांचे शब्दच विरोधकांना घायाळ करतात। काय सांगाल, आता पुन्हा ते आलेले आहेत, बॅक टू पवेलियन असं म्हणायला काही हरकत नाही, काय म्हणणं? हो, टायगर इज कम बॅक, टायगर परत आलाय असं म्हणतायत आणि टायगर जी त्यांची जी प्रवृत्ती आहे किंवा त्यांची जी वृत्ती आहे ते बोलणारच आणि शिवसेनेचा आवाज चढणारच। एक आनंद, एक उत्साह तुमच्या सगळ्यांमध्ये संचारलाय आणि निवडणुकांच्या तोंडावर संजय राऊत परत येत आहेत, ही गोष्ट तुमच्यासाठी किती चांगली आहे, किती पथ्यावर पडणार आहे तुमच्या? नाही, खूपच पथ्यावर पडणार आहे। शिवसेनेचा आवाजच आहे, संजय राऊतांची जे भाषण आहे संजय राऊतांचा जो आवाज आहे ते शिवसेनेचा आवाज आहे आणि तो आता निश्चितपणे वाढणार आहे। आपण पाहतो की हे सगळे शिवसैनिक या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित झालेले आहेत। थोड्या वेळातच संजय राऊत या ठिकाणी येऊन पोहोचतील आणि त्यांच्या स्वागतासाठी अगदी महिला पदाधिकारी असतील किंवा पुरुष पदाधिकारी असतील सगळेच या ठिकाणी जमलेले आहेत आणि बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाच्या इथे शिवसैनिकांनी एकच गर्दी केली असं म्हणायला हरकत नाही। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर संजय राऊत हे आता आर्थर रोड तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर शिवाजी पार्क मैदानावरती बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करण्यासाठी पुढच्या काही मिनिटांमध्ये पोहोचणार आहेत। शिवसैनिक मात्र आधीच तिथे पोहोचायला सुरुवात झालेली आहे। दुसऱ्या बाजूला सेनाभवनाच्या बाहेर शिवसेनेच्या महिला रणरागिणींनी सुद्धा ठेका धरलेला आहे आणि तिथं जल्लोष त्यांनी सुरू केलेला आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये शिवसैनिकांमध्ये एक नवी ऊर्जा आजच्या संजय राऊत यांच्या सुटकेच्या नंतर निर्माण झालेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण याच शिवसेनेला किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला, आधीची शिवसेना आणि आताची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा जो वेगळा गट झालेला आहे, या पक्षाच्या समोरच्या ज्या सध्या राजकीय अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्या सर्व राजकीय अडचणींच्या काळामध्ये संजय राऊत यांच्यासारखा एक बुलंद आवाजाची त्यांना गरज आहे, जी त्यांच्या विरोधकांना अगदी अंगावरती घेऊ शकेल अशा प्रकारची ही बुलंद तोफ। पण 100 दिवसांपेक्षा जास्त काळ त्यांच्यावर झालेल्या आरोपांच्या नंतर पत्राचाळ घोटाळा प्रकरणी त्यांचं नाव आलं, त्यानंतर ते जेलमध्ये गेले आणि हा आवाज काहीसा बंद झालेला होता, पण त्यांच्या बाहेर येण्याचं हे ठिकठिकाणी कसं जल्लोषात स्वागत होतंय ते आपण बघतोय। खरं तर दिवाळी संपली, दिवाळीनंतरची आमदार राम कदम आता आपल्या सोबत आहेत, भाजपचे आमदार आहेत। राम कदमजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये।
तुमची काय प्रतिक्रिया आहे? संजय राऊत बाहेर आले आणि बाहेर येताच त्यांनी देहबोलीतून जे अभिव्यक्त केलेलं आहे त्यातून त्यांनी हे दर्शवलेलं आहे की लढाई तर लढणारच आहे. तुम्ही तयार आहात का? 100 वर्ष 100 दिवस तुरुंगामध्ये घालवल्याच्या नंतर स्वाभाविकपणे श्रीमान उद्धव गटाचे नेते बाहेर आल्याच्या नंतर आनंद होणार, तो स्वाभाविक आहे. आणि राजकीय पक्षाच्या सीमारेषांच्या पलीकडे जाऊन एक व्यक्ती म्हणून अनेकांनी त्यांचं अभिनंदन केलं असेल. पण एक गोष्ट मात्र फार महत्वाची की आनंद जल्लोष कुठला आहे? तुम्हाला न्यायपालिकेने क्लीन चिट दिले, तुम्हाला आरोपातून मुक्त केलंय. उलट यापूर्वी जेव्हा जेव्हा तुम्ही न्यायपालिकेत गेलात तेव्हा न्यायपालिकेने तुम्हाला जामीन देण्यास नकार दिलाय. तुमचा तो अर्ज धुडकावून लावलाय आणि 100 दिवस छोटे नाहीयेत, 100 दिवस तुम्हाला तुरुंगात ठेवलंय. आणि याचा अर्थ असा होतो की अजूनही खटला प्रलंबित आहे. जामीन मिळणं हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे आणि त्या अधिकाराप्रमाणे त्याला जामीन मिळालाय. पण लढाईच्या युद्धाच्या जसे काही आपण फार काही जिंकलो ही व्यक्तिगत टिप्पणी नाही करणार, पण तो पक्ष म्हणून टिप्पणी करेल की त्या पक्षाची काय भूमिका आहे. डागाळलेला चेहरा महाराष्ट्राच्या पुढे दाखवायचे की पहा आम्ही खटल्यातून मुक्त झालो, हा प्रयत्न आहे का? अहो, तुमच्यावर मराठी माणसाला तुम्ही मुंबईतून हुसकावून लावलं. तिथली जी म्हातारी आई, तिचे अश्रू आठवा. त्या पत्राचाळीमध्ये राहणारे सगळी मराठी माणसं ज्यांना बिल्डरने कसं देशोधडीला लावलं ते आठवा. आणि त्याच्यानंतर पक्ष म्हणून तुम्ही जल्लोष दाखवणार आहात. कुठला जल्लोष? मराठी माणसाला धुडकावून लावलं आणि बिल्डरचं भलं तुमच्या नेत्याने केलं, याचा जल्लोष? का न्यायपालिकेने 100 दिवस तुरुंगात राहिलंच पाहिजे अशी सक्ती केली आणि नंतर जसा इतरांना अधिकार आहे त्या अधिकाराप्रमाणे तुम्हाला जामीन मिळाला, कसला जल्लोष? त्याच्यामुळे क्लीन चिट मिळालेली नाही. अजूनही तुमच्यावर खटला पेंडिंग आहे. यावेळेस खटला चालेल त्याच्यानंतर मग जे कन्व्हिक्शन असेल, ॲक्विटल असेल ते पुढे येईल. पण आता अशा आविर्भावात की बाबा न्यायालयाने जामीन दिला म्हणजे आता मी एकदम मुक्त, अशा आविर्भावात कोणालाही वागता येणार नाही. पण ज्या प्रकारची त्यांची देहबोली होती, त्यांनी काही गोष्टी केल्या ज्याच्यातून काही संकेत मिळतात. म्हणजे आपण तुमचाही खूप चांगला अभ्यास आहे देहबोलीचा. त्यांनी आतमध्ये जाताना सुद्धा त्यांनी गमछावर हवेत हे केला, विजयी निशाणी केली, मुठ्ठी आवळल्या. या सगळ्यातनं तुम्हाला असं दिसतंय ते तुम्हाला मेसेज देत आहेत की मी परत आलोय आणि मी लढणार आहे तुमच्यासोबत म्हणून? नाही बघा विलासराव, ते आज जाताना त्यांच्या हातात गमछा कोणत्या रंगाचा होता? भगव्या रंगाचा. आता भगव्या रंगाचा गमछा का घ्यावा लागला? कारण महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनी बोलायला सुरुवात केली होती की श्रीमान उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं. खरं आहे, बाळासाहेबांनी आयुष्यभर ज्यांच्याबरोबर दुश्मनी केली त्या माननीय शरद पवारांना तुम्ही गळ्याला गळे लावून मिठ्या माराल. या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यावर माझा पक्ष कधीही तडजोड करणार नाही, करण्याची वेळ आली तर मी पक्ष बंद करीन, असं कोण म्हणालं? स्वर्गीय बाळासाहेब. त्या लोकांबरोबर तुम्ही युती कराल, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसाल आणि मग म्हणतीलच ना लोक तुम्ही हिंदुत्व सोडलं. तर तुरुंगात जाताना आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही, हिंदुत्वाचा आधार घ्यावा लागला. तर बुडत्याला काडीचा आधार ना, म्हणून तो भगव्या रंगाचा गमछा होता. बाहेर आल्याच्या नंतर काय देहबोली आहे काय, यापेक्षा अधिक महत्वाचं हे आहे की बाहेर आल्याच्या नंतर जामीन मिळाला म्हणून न्यायपालिका चांगली. पण मग त्याच न्यायपालिकेनं आज सांगितलं ना, ईडीवर ताशेरे मारले न्यायपालिकेनं. नाही हे बघा, हे प्राथमिक ऑब्झर्वेशन्स आहेत. ज्या पूर्णपणे खटला चालेल, खटला चालल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी समोर येतील, त्यानंतर त्यावर भाष्य करता येईल. पण त्याच न्यायपालिकेने 100 दिवस का जामीन दिला नाही हो?
पण मग प्रश्न आता 100 त्यांनी हा दिवसात सुद्धा अनेकदा विचारला, आम्ही अर्ज केला. त्यांनी हा सुद्धा प्रश्न विचारला गेला त्यांच्या पक्षाकडनं. तुम्ही आता काही वेळापूर्वी प्रतिक्रिया सुद्धा ऐकली असेल की अशाच प्रकारे छगन भुजबळांच्या बद्दल सुद्धा झालं. भुजबळांना 2-2.5 वर्ष जेलमध्ये ठेवल्यानंतर क्लीन चिट मिळाली. हा सुद्धा एक युक्तिवाद केला जातो. माननीय भुजबळ साहेबांना 26 महिने तुरुंगात होते ते, हा, त्यांना क्लीन चिट मिळालेली नाही. तो खटला माझ्या माहितीप्रमाणे काही तांत्रिक कारणामुळे राम कदम यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करूया. चंद्रकांत खैरे आता आपल्यासोबत आहेत, शिवसेनेचे नेते. चंद्रकांतजी, काय पहिली प्रतिक्रिया? शिवसैनिक तरी प्रचंड आनंद व्यक्त करतात, पण नेते कुठं दिसत नाहीयेत. तुम्ही कुठे आहेत? मी आहे ना. सगळ्यात पहिले तर मीच दिली. तुमचा आपला सिद्धार्थ आला नाहीये माझ्याकडे. एकतर जबरदस्तपणे त्या ठिकाणी हा निकाल आलाय. मी न्यायपालिकेला त्या ठिकाणी खरोखर आभार मानेल त्यांचे, की आमचे जबरदस्त तडफदार त्या ठिकाणी शिवसेनेचे नेते, त्यांची लेखणी जबरदस्त लेखणी आहे. दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक म्हणून, आणि त्याचप्रमाणे ते 20 वर्षापासून खासदार आहेत. आणि अशा व्यक्तीला मुद्दाम ईडीचं हे करून त्या ठिकाणी योग्य नाही केलं ते. आणि तेच आज कोर्टाने ताशेरे ओढले. हे सगळं त्या ठिकाणी बेकायदेशीर त्यांना अटक केलेली म्हणून. पण खैरे साहेब नाही, ऐका ना. आणि ते एकनिष्ठ शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचे कडवट आणि एकनिष्ठ शिवसैनिक, त्यांनी हे त्यांच्यावर किती दबाव आला, पण त्यांनी सांगितलं मी कुठेही जाणार नाही, मी शिवसेना सोडणार नाही, मी मरेन पण शिवसेना सोडणार नाही, असं त्यांचं वाक्य होतं. आणि मी घाबरणारा माणूस नाहीये. आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी मी सांगतो की कोर्टात तारखावर तारखा, मी सुद्धा इथं कोर्टात गेलो होतो, त्यांना भेटलो तिथे. तारखावर तारखा काहीच नव्हतं. हो, काहीच नव्हतं. खोट्या गोष्टी लावून त्या ठिकाणी ईडी म्हणजे तुम्हाला माहिती आहे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस असं ती ईडी, ही इकडची ईडी, त्या तिकडची ईडी. आणि पुन्हा मी या ठिकाणी सांगतो की काय हे कशा करता आणि काय मुद्दामच त्या ठिकाणी हा छळ कशा करतायत मुद्दामच त्या ठिकाणी हे. आणि आता न्याय देवतेला सत्याचा विजय दिला म्हणून मी या ठिकाणी त्यांचा आभार मानतो. मला तेच विचारायचं आहे चंद्रकांतजी, तुम्ही आता न्यायदेवतेचे आभार मानलात. तुमच्या विरोधात एखादा निर्णय गेला की तुम्ही तुटून पडता, न्याय व्यवस्थावर नाही ते बोलता. तुमच्या बाजूने निर्णय आला की तुम्ही न्यायदेवतेचा विजय झाला म्हणता. एक काहीतरी आपण ठरवायला हवं ना, की आमचा विश्वास आहे न्यायदेवतेवरती, सगळं माझ्याच मनासारखं व्हावं तर न्यायदेवता चांगली, असं पण होऊ शकत नाही ना. ऐका हे तर सत्य आहे ना. आम्ही सत्याचा विजय म्हणतो. मी सत्याचा, न्यायदेवतेने सत्याचा विजय दाखवलेला आहे. आणि ताशेरे पण ओढले म्हणजे समजून घ्या की मुद्दाम त्या ठिकाणी असे त्रास देण्याचं कारण हे जे कामं केले त्यांनी बरोबर नाहीये. आणि जर समजा आमच्या विरोधात निकाल गेला तर गेला नव्हता का निकाल, मग आम्ही काय बोललो का? नाही असं दिलाच नाही, असं नाही बोललो आम्ही. आम्ही दुःखी झालो असेल, हा निकाल आला तर दुःखी झालो असं म्हणलो असेल, पण न्यायदेवतेचा अपमान कधी केला नाही. न्यायपालिकेला त्या ठिकाणी खरोखर सन्मान तर आम्ही देतोच, आणि न्यायपालिका जे आदेश देतील ते आम्ही पालन करतो, असं ते आहे. बरं, पण मग आता तुम्हाला असं वाटतं की शिवसेनेची जी बाजू गेल्या काही दिवसांपासून उणीव, म्हणजे एक उणीव जाणवत होती त्यांची, ती उणीव यापुढे भरून काढतील ते त्याच जल्लोषात, त्याच ताकदीनं ते मैदानात उतरून विरोधकांना अंगावर घेतील? अगदी 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 तुम्हाला सांगतो की 100 दिवस ते आता जेलमध्ये होते. 100 दिवस ते जेलमध्ये रिकामी बसून येते. त्यांनी पूर्ण त्या ठिकाणी अभ्यास त्यांचा चालू होता. त्यांनी पुस्तकं लिहिले, त्यांनी बाकीचे सगळे वर्तमानपत्र त्यांना वाचायला मिळत होते, टीव्ही पण पाहायला मिळत होता. त्यामुळे त्यांचे जे काही विचार आहे ते विचार पुस्तक रूपी तर येतीलच, पण प्रत्यक्षात ते सुद्धा पाहिलं. कारण एक मुद्दामच त्यांना त्या ठिकाणी गोवण्यात आलं होतं की मुंबई महापालिका असेल की राजकारणाचा दृष्टिकोन ठेवून केंद्र सरकारने सगळं केलं होतं. आता केंद्र सरकार एक तपशील आडवं पडला. बरं, खरंय. तुम्ही एक मोठी बातमी सुद्धा दिली न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी, महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांसाठी, आणि आम्ही अंदाज सुद्धा बांधत होतो की संजय राऊत मध्ये बसलेत, याचा अर्थ जेलमध्ये आहेत, त्याचा अर्थ ते शांत बसणार नाहीत, ते पुस्तक लिहित आहेत. त्यांनी पुस्तक लिहिलंय हे तुम्ही आता न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना सांगितलेलं आहे. पण अडचणी काही संपलेल्या नाहीयेत. संजय राऊत यांना स्वप्ना पाटकर प्रकरणामध्ये कदाचित अटक केली जाऊ शकते अशी माहिती मिळतेय. त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे, काय प्रतिक्रिया? मुद्दाम एकेकाला लावून द्यायचं, इकडनं नाही तर इकडनं, इकडनं नाही तर इकडनं, असं काहीतरी करायचं. हा डावपेच त्या ठिकाणी ह्या मिंदे सरकारचा आहे, आणि त्याप्रमाणे ते ठिकाणी करता येते, करू द्या. हे काय आहे, त्यांना विकासाचं काम, डेव्हलपमेंट काम, शेतकऱ्यांचा प्रश्न,
कारखाने चालले इकडून तिकडे, हे सगळं तिकडे लक्ष नाहीये. ते फक्त शिवसेना फोडण्याचं किंवा शिवसैनिकांना त्रास देण्याचं, शिवसेनेच्या नेत्यांना त्या ठिकाणी त्रास द्यायचा, हेच काम ते करत आहेत. आणि म्हणून हे जनतेला पूर्णपणे समजून आलं. पण खरे साहेब ठीक आहे, आम्ही पण कौतुक करतो, समजा कधी चांगल्या गोष्टींचं, कधी टीका करतो आम्ही, हे सगळ्या गोष्टी असतात. पण आता महाराष्ट्रातल्या महिलांच्या बद्दल सातत्यानं वेगवेगळ्या प्रकारचे अपशब्द वापरल्यावर तुम्ही पण टीका करताय, अब्दुल सत्तार असतील किंवा इतर नेत्यांवरती. पण संजय राऊतांनी सुद्धा आतापर्यंत महिलांच्या बद्दल किती वेगवेगळी भाषा वापरली हो, त्याचं तुम्ही समर्थन करताय का? नाही असं काय, आता संजय राऊत साहेबांना येऊन बाहेर आलेच आता ते, आता उद्यापासून तुमच्यासोबत ते असतीलच सकाळी 9:30 वाजता. आणि मग त्याला तो प्रश्न विचारा. पण आता आले तर कमीत कमी तुम्ही स्वागत तर करावं. आयबीएन लोकमतने कमीत कमी टीव्ही लोकमत 18नी स्वागत तर केलं पाहिजे. नाही चांगलं झालं. तुम्हाला काही दुःख होत नाही का हो? तिथे आतमध्ये होते तेही तुमच्यासारखे पत्रकार, ज्येष्ठ पत्रकार आहे. म्हणून माझी विनंती तुम्हाला अशी की तुम्ही ते पत्रकार म्हणून नाही, ते पत्रकार म्हणून नाही, एक राजकीय नेते म्हणून ते गेलेले आहेत. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यावरती जे आरोप झाले त्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये कुणीच हस्तक्षेप करू शकत नाहीये. आम्ही कशी काय त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया देऊ शकतो? नाही ठीक आहे, परंतु प्रत्यक्षात या ठिकाणी मी सांगतो की आता जोशात आणि जल्लोषात एकदम छलांग मारून काम होणार शिवसेनेचं. तर आदित्य साहेबांचे सगळे दौरे यशस्वी, मी सुद्धा 2 दिवस बरोबर होतो. जबरदस्त दौरे आणि खूप रिस्पॉन्स लोकांचा. साहेबांचा सुद्धा त्या ठिकाणी उद्धव साहेबांनी सुद्धा काही आमच्या ठिकाणी आले होते संभाजीनगरला, त्यावेळेस पण जल्लोष होता. लोक खूप एकत्र होते. शेतकऱ्यांचे प्रश्न बांधावर जाऊन त्यांनी सोडवले. आदित्य साहेब सुद्धा तसंच करत आहेत. आता स्वतः त्या ठिकाणी संजय राऊत साहेब येतील. आम्ही सर्व त्या ठिकाणी परत एकदा जी काही विस्कळलेली घडी ती एकदम जबरदस्तपणे आम्ही काम करणार आहोत. दाखवून देऊ की बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच उद्धव साहेबांची शिवसेना, म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही किती जबरदस्त आणि कसं आहे. नाही, आता उद्धव साहेबांची शिवसेना आणि बाळासाहेबांची शिवसेना याच्यामधला हा संघर्ष महाराष्ट्राला बघावाच लागणार आहे. नाही, बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिवसेना म्हणजे ओरिजिनल. हे ते 29 नंतर पाहू आता काय होतं. 29 तारखेच्या नंतर जे काही होईल ते आपण पाहू. परंतु सध्या तरी दंड तर थोपटलेत तुम्ही, चंद्रकांतजी, दंड थोपटलेत तुम्ही म्हणजे. हो, आम्ही शिवसेना ही आहे तर बाळासाहेब ठाकरे साहेबांनी स्थापन केलेली आहे. ठीक आहे. उद्धव साहेब, आदित्य साहेब, आम्ही सर्व त्या ठिकाणी काम करतोय आणि ती शिवसेना पुढे घेऊन जातो. धनुष्यबाण जरी आमचा गोठवला असेल तरी पण धनुष्यबाण मिळू पण शकतो आणि ते आम्ही प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे, तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. न्यूज 18 लोकशी बोललात त्याबद्दल. चंद्रकांत खैरे आता आपल्यासोबत होते. आणि एकनाथ खडसे काय म्हणतायत संजय राऊत यांच्या सुटकेच्या बद्दल? जेलमध्ये सुद्धा ते कोर्टात भेटले होते, तेव्हा सुद्धा त्यांनी एक वक्तव्य केलेलं होतं. आता बघूयात खडसेंची काय प्रतिक्रिया. संजय राऊतांची सुटका झाली आणि त्यामुळे शिवसेनेलाच नाही तर महाविकास आघाडीलाही त्यांचा निश्चित फायदा होईल. एक आक्रमक नेतृत्व वाघासारखं जे पिंजऱ्यामध्ये होतं ते बाहेर पडलं आणि त्यामुळे आता मला वाटतं की शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह संचारलेला आहे, एक चेतना आलेली आहे आणि त्यामुळे कार्य करण्यास या ठिकाणी त्यांना अधिक उत्साह दिसेल. भावी कालखंडामध्ये संजय राऊत यांचं मार्गदर्शन सामनाच्या माध्यमातून मिळेल अशी अपेक्षा आहे. संजय राऊतांची सुटका झाली आणि त्यामुळे शिवसेनेलाच नाही तर महाविकास आघाडीलाही त्यांचा निश्चित फायदा होईल. एक आक्रमक नेतृत्व वाघासारखं जे पिंजऱ्यामध्ये होतं ते बाहेर पडलं आणि त्यामुळे आता मला वाटतं की शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह संचारलेला आहे, एक चेतना आलेली आहे आणि त्यामुळे कार्य करण्यास या ठिकाणी त्यांना अधिक उत्साह दिसेल. भावी कालखंडामध्ये संजय राऊत यांचं मार्गदर्शन सामनाच्या माध्यमातून मिळेल अशी. तर महाविकास आघाडीला निश्चितपणे बळ मिळेल, पाठिंबा मिळेल आणि मदत होईल असं एकनाथ खडसे म्हणतायत. खरं तर एकनाथ खडसे यांच्यावर सुद्धा कारवाईची टांगती तलवार सध्या आहे आणि ते सुद्धा सातत्यानं सांगतायत की मला वेगवेगळ्या प्रकरणात हे गोवलं जात आहे. त्यांचीही पुन्हा एकदा चौकशी सुरू झालेली आहे, त्यामुळे सध्या तेही टेन्शनमध्ये आहेत. आणि आता संजय राऊत हे जेलमधून बाहेर आले आहेत याचा आनंद महाविकास आघाडीच्या
नेत्यांना दिसतोय. प्रामुख्यानं सगळे कार्यकर्ते हे माध्यमांच्या समोर जल्लोष व्यक्त करतायत, प्रतिक्रिया देत आहेत, पण अजून तरी मोठ्या नेत्यांची प्रतिक्रिया संजय राऊत यांच्या सुटकेच्याबद्दल येऊ शकलेली नाही आहे. महाविकास आघाडीच्या बड्या नेत्यांची प्रतिक्रिया अजून येऊ शकलेली नाही आहे. पण संजय राऊत हे शिवाजी पार्कवर पुढच्या काही मिनिटांमध्ये पोहोचतील. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर ते पोहोचणार आहेत, बाळासाहेबांना अभिवादन करतील अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते आहे. तर ईडी सारख्या संस्थांचा गैरवापर होतोय अशा प्रकारचा आरोप पुन्हा एकदा करण्यात आलेला. बाळासाहेब थोरात यांच्याकडून ईडीवरती टीका करण्यात आलेली आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी ईडी सारख्या संस्थांचा गैरवापर होतोय असं म्हणत ईडीवर टीका केली. आम्ही त्या निर्णयाचं स्वागत करतो आहोत. दुर्दैवानं देशामध्ये जे चाललेलं आहे, कुणी विरोधी बोललं तो गुन्हेगार ठरण्यास सुरुवात झालेली आहे. स्वायत्त संस्थांचा वापर राजकारणाकरता होतो आहे आणि या पार्श्वभूमीवर माननीय खासदारांना त्रास झाला. आज न्यायालयाने चांगला निर्णय दिला आहे. निर्णयाबद्दल आम्हाला आनंदच वाटतोय. सर, परंतु न्यायालयानं ईडीला फटकारले. एकदम मला तो निर्णय जो आहे तो मी प्रत्यक्षात वाचलेला नाही, परंतु आता न्यूजवर तो चाललेला आहे. ही तर वस्तुस्थिती आहे. आणि आम्ही तर कायमच सांगतो आहोत की स्वायत्त संस्थांचा वापर हा राजकारणाकरता होतो आहे आणि ते तर आम्हाला तर मान्य नाहीच. आणि शेवटी असं आहे की देशाची राज्यघटना आहे, पक्ष आहे, मतांतर आहे, विरोधी मांडण्याची सुद्धा अधिकार आहे. तुम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, परंतु एखादा बोलला विरोधी की त्याला कुठेतरी गुन्ह्यामध्ये अटकवण्याचं सतत चाललेले प्रयत्न आपल्याला दिसत आहेत आणि अनेक उदाहरणं दिसत आहेत. म्हणूनच ती काळजीचं वातावरण संपूर्ण देशामध्ये आहे. आणि जी भारत जोडो यात्रा काढली त्यामधलं जे काही राजकारण समजून सांगण्याचा प्रयत्न आहे त्यात हे सुद्धा आहे. आम्ही या सगळ्या निर्णय प्रक्रियेचा जे निर्णय आज घेतला गेला त्याचा आनंदच आम्हाला वाटतो. माननीय खासदार